नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हिट अँड रन. नवी मुंबईत पुन्हा एकदा एक हिट अँड रनची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये एका गाडीने दोन सख्या भावांना जे दूध चाकीवर होते त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालक तिथून फरार झाला. या घटनेमध्ये दुर्दैवाने त्या दोन्ही भावांचा मृत्यू झालेला आहे. पण या घटना वारंवार घडताना दिसतात. काही कायद्याच्या पळवाटा, त्यातनं आरोपी सुटून जातो किंवा काही तुरळक अशी त्याला शिक्षा होते. बरं, या घटना थांबवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान हे सरकारसमोर आहे, पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत याचबद्दलच्या घडामोडी हिट अँड रनमध्ये. बघूयात नवी मुंबईत नेमकी काय ही घटना घडली, ज्यामध्ये दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागलाय. त्या मेलेला फाशी लावा. त्याने माझ्या पोराला उडवले आणि तो भेटलाच पाहिजे. माझ्या आईची या मातेचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीये. रक्ताचं पाणी करून ज्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचा अपघातात मृत्यू झाला यावर विश्वास ठेवणं या मातीला जड जात आहे. आपल्या निष्पाप मुलांच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी ती करते. पुन्हा एका या मातीची याचना. दोन पोरं माझी एकदाच काय घ्यायची का घेतली देवांनी. त्या मेलेला फाशी लावा. त्याने माझ्या पोराला उडवली आणि तो भेटलाच पाहिजे. माझ्या आईची तळमळ तडपड गडबड तडबडली ग. काय करू, माझ्या काळजाची नवी मुंबईतल्या पाम बीचवर याच मर्सिडीज कारनं बाईकला मागून जोरदार धडक दिली. त्यात अक्षय आणि संकेत गमरे या दोघा सख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी रोहन अबॉटला अटक करण्यात आली आहे. मात्र अटकेनंतर लगेच त्याला टेबल जामीन मंजूर करण्यात आला. रोहनला मिळालेल्या जामिनावर मृत मुलाच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं दखल घेऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता ज्या पोरांचं माझे ॲक्सिडेंट झालं, त्या आरोपीला अटक त्यांनी केली नाही. 24 तास झाले तरी, आणि 24 तास झाल्यानंतर अटक केल्यानंतर त्याला लगेच जामीन दिलेला आहे. हा कुठला न्याय आहे? मुख्यमंत्री साहेबांना विचारतो नाही. गृहमंत्र्यांनी पण याचा न्याय द्यावा याच्यावरती, की आम्ही काय करावं याच्यासाठी. आम्ही पोलीसवाले जर असं आम्हाला हे करत असाल, आम्ही आमची पोरं नाही वाढवायचं, मोठं करायचं आणि हे तुडवणार त्या गाडीखाली आणि न्याय दे परत. गाडी चालवताना रोहन अबॉट यानं मद्यप्राशन केलं होतं असा गंभीर आरोप मृतकाच्या भावानं केलाय. त्यामुळे तो अपघातानंतर फरार झाला. पोलिसांनी त्याला 24 तासानंतर अटक केल्यानं वैद्यकीय अहवालात अल्कोहोल घेतल्याचं सिद्ध होणार नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये पोलिसांचं हलगर्जीपणा आहे, कारण त्यांना गाडी त्यांच्या ताब्यात असून त्याला अटक करण्यात आलं नाही तेव्हाच. कारण 24 नंतर अल्कोहोलचं काही हे करू शकत नाही, मेडिकलमध्ये प्रूव्ह करू शकत नाही की तो अल्कोहोल कन्झ्युम केलं की नाही. 24 तासानंतर फक्त नावासाठी अटक करून त्याला टेबल जामीन पण दिली आहे. तर ह्याच्यामध्ये जर पोलिसांचीच मुलं अशी जर चिडून मरत असतील तर आम्हाला जर याच्यामध्ये नाही मिळत नाही तर नॉर्मल लोकांना काय नाही भेटणार याच्यामध्ये. रोहन अबॉट हा अबॉट हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचं टाळल्याचा आरोप कुटुंबीय करतायत. अपघातात 2 मुलांचा मृत्यू होत असेल आणि आरोपीला तातडीनं जामीन मंजूर होत असेल तर त्यावर विचार करण्याची गरज आहे. कायद्यात जामीन मंजूर करण्याची तरतूद असेल तर नक्कीच आता अशा कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. दारू पिऊन जर अपघात झाला असेल तर बहुतांश आरोपी घटनास्थळावरून पळ काढतात आणि 24 तासानंतर म्हणजे शरीरातील दारूचा अंश पूर्णपणे संपल्यानंतर पोलिसांना शरण जात आहेत. रोहनने देखील असंच काही केलं होतं का हे शोधून काढणं आता पोलिसांना कठीण होऊन बसलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. प्रत्यक्ष हे कुटुंब आपल्याबरोबर आहे. या मुलांचे आई वडील, त्यांचा भाऊ, आणि त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत. शेवटी लेक गमावलेत, त्यांना त्यांचं दुःख माहिती आहे आणि अर्थात त्यांचं दुःख आम्ही देखील समजू शकतो. जे काय घडलं
त्याचबद्दल खरं तर आपल्याला चर्चा करायची आहे. मला अनिल गमरे यांना विचारायचं आहे. खरं तर अनिल गमरे, आपण कायद्याचे रक्षक म्हणून आपण काम केलं, बरोबर सर. आणि कायद्याचे रक्षक म्हणून काम करत असताना बहुतांशी लोकांना तुम्ही मदत केली असेल, कायदा आपण जाणून घेणार आहात, पण पाय मोडून घेतलाय, बरोबर हँडिकॅप झाले, बरोबर. या सगळ्या सेवेत आपल्याला अपंगत्व आलं, पण 2 मुलं आपण गमावली आपली, आणि इथे पोलिसांनी जी भूमिका घेतली, आरोपीला अटक केली 24 तासानंतर, आपल्याला हे सगळं संशयास्पद वाटतंय का? बरोबर, नक्कीच एकदम संशयास्पद आहे. आणि ह्या पोलिसांनी, एपीएमसी मार्केट पोलिसांनी त्यांना फुल त्या आरोपीला सपोर्ट केलेला आहे याच्यामध्ये. बर, मग आपण पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केलात का? त्यांनी काय उत्तर दिलं आपल्याला? पहिले माझ्याशी प्रेमळपणे बोलले की पोलिसांसाठी मी बाजू करणार, सगळं काही हे करणार, परंतु मी जेव्हा प्रत्यक्ष माझ्या मुलांना बघितलं की माझी 2 मुलं, त्यांनी एकच मुलगा मला सांगितला की तुमचा एकच मुलगा ऍक्सिडेंट मध्ये झालाय, पण प्रत्यक्ष त्या सेवागृहामध्ये 2 मुलं काढले, तेव्हा अक्षरशः मी तिथं पडलोच आहे खाली. आणि अक्षरशः या पोलिसांना मी काय बोलू की मला खोटं सांगितलं त्यांनी. बर, मला आईंना प्रश्न विचारायचा आहे. आई, तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, आणि लेकरं गेली याच्या वेदना अजूनही तुमच्या मनात असतील, तरी मी आपल्याला विनंती करेल आपण बोलावं, कारण बोलणं फार आवश्यक आहे. आपला आवाज या राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि त्यांना कळलं पाहिजे की घडलं काय आणि कशा पद्धतीने राज्यातलं पोलीस प्रशासन तुमच्याशी वागले. जेव्हा की तुमच्या यजमानांनी पोलीस सेवेत वर्ष घालवली, अनेक वर्ष घालवली, आणि अपंगत्व स्वीकारलं. काय म्हणणं आहे आपलं? अजून ते नोकरी करतायत, म्हणजे अपंग झाले तरी पण माझ्या मुलांना गाडीने ठोकली, अक्षरशः रस्त्यावर माझी मुलं पडली, त्यांच्या शरीराचं मांस त्या गाडीला लटकलेलं आहे. माझी पोरं रस्त्यावर फडफडत होते, पण त्याला कोणी, आणि होता, गाडीवाला होता तो पळून गेला तिथून, आणि माझ्या मुलांना तशीच तिथं ठेवून गेला, आणि माझे मुलं जागच्या जागी ठार झाले. एका मुलामध्ये माझा जीव होता, पण त्याने तो वाचवायचा माणुसकी नाही दाखवली त्यानुसार. माझ्या मुलाला तिथे सोडून गेला रस्त्यावर, अंगाचं अक्षरशः रक्त तिथं सगळ्या रस्त्यावर पडलं होतं. माझ्या मुलांचं रक्ताळ झाली होती, माझी 2 पोरं. मग अशी दया नाही आली का त्याला? त्याने माझ्या मुलांना रस्त्यावर का टाकून गेला? त्याशी माणुसकी दाखवली असती तर काय झालं असतं, एकाचा जीव वाचला असता. त्याने माझ्या मुलांची हत्या केली, दोघांची. त्यांना फडफडत नेली 200 फूट. माझ्या मुलांनी ते दारू पिऊन माझ्या गाडी चालून माझ्या मुलाला फडफडत नेली 200 फूट. त्यांचं सगळ्या अंगाचं मांस काढून टाकलं त्यांनी, आणि माझ्या मुलाला जागच्या जागी ठार केला. एका मुलावर जीव असताना पण त्याला वाचवायचा प्रयत्न नाही केलाय, आणि तो तिथून पळून गेला. आणि त्याच्या पाठीशी हे सगळे लोक आहेत, पोलीसवाले पण आहे. पोलिसांनी जराही मदत केलेली नाही माझ्या मुलांसाठी. 2 मुलं माझी साहेब गेली, 2 मुलं. कोण पोलीस अधिकारी होते, कोण पोलीस अधिकारी होते ज्यांच्याशी आपण बोललात? कोणाची नावं तुम्हाला घ्यावीशी वाटतात या ठिकाणी, ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही, किंवा ज्यांची भूमिका तुम्हाला संशयास्पद वाटते? मी भरपूर वेळा पोलीस स्टेशनमध्ये जातोय की काही इन्व्हेस्टिगेशन वरती काय चालू आहे करून. त्याच्यावरती मी सध्या जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे पंकज महाजन करून, मी त्यांच्याशी कनेक्ट करतोय की मला काही अपडेट भेटेल, त्याच्याकडून काही पुरावे मला भेटेल, कसे काही डॉक्युमेंट, लाईक माझ्याकडे आता पंचनामा नाहीये. त्याच्यात जे FIR ची कॉपी भेटल्या त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या अपघाताच्या टायमाला, त्याच्यात काहीच मेन्शन केलं नाही की दारूच्या बाटल्या सापडल्यात. ज्या वेळी अपघात झाला त्याच्यामध्ये असं करण्यात आलं की त्यात अर्ध्या कंझ्युम केलेल्या आणि अर्ध्या भरलेल्या दारूच्या बाटल्या होत्या. त्याचा काही उल्लेख नाहीये FIR मध्ये. आम्हाला पंचनामा नाही भेटला. आम्ही ऑलरेडी अर्ज केलाय की आमच्या भावांची मोबाईल आम्हाला मिळावेत म्हणून. अजून मोबाईलही आम्हाला दिले नाहीये. दोघांची मोबाईल पण ते अजून तिकडे जमा केले देत नाही आम्हाला. बरं, तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा, आणखीन काही प्रश्न मला आपल्याला विचारायचे आहेत. ज्येष्ठ वकील आबा सिंग आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. आबाजींची कायमच अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन ते आघाडी घेतात. त्या स्वतः जाऊन तिथे खरं तर वेगवेगळ्या कुटुंबांना किंवा यातील पीडित लोकांना स्वतः वकील म्हणून मदत करतात. आबा, मला आपल्याला विचारायचं आहे, हिट अँड रन केसेस, अनेक केसेस आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत,
पण काही ठिकाणी आरोपींना तुरळक शिक्षा होते आणि या नवी मुंबईच्या केसमध्ये तर हे स्पष्टपणे दिसतंय की ती व्यक्ती त्याच्या गाडीने या 2 तरुणांना ठोकून पळून गेली। त्या 2 तरुणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। 24 तासाने त्या तरुणाला अटक होते। त्यांनी जर अल्कोहोल कंझ्युम केलेलं होतं अर्थातच 24 तासानंतर त्याच्या शरीरात ते सापडणं अशक्य आहे। काय म्हणजे काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला, आपण कसं बघता याकडे? सबसे पहले मैं उस परिवार के साथ संवेदना व्यक्त करना चाहूंगी। पुलिस अधिकारी के 2 बच्चे जवान बेटों की मृत्यु हो गई और किसके हाथों हुई? एक अमीर होटल के मालिक के बेटे के हाथों, जो अपनी गाड़ी तेजी से पाम बीच पे चला रहा था, वो भी शराब के नशे में था। और आपने बहुत सही मुद्दा उठाया है कि 24 घंटे तक अटक नहीं की गई, उसको अरेस्ट नहीं किया गया। ये भी एक पुलिस की चाल होती है, क्योंकि सलमान खान का हिट एंड रन केस जब मैं आर्ग्यू कर रही थी, मैंने देखा कि सलमान को तुरंत नहीं अटक किया गया, उनको छोड़ दिया गया ताकि उनका जो अल्कोहल कंटेंट हो ब्लड में वो कम हो जाए, और सैंपलिंग भी सही ढंग से नहीं की गई। और इसी वजह से हाईकोर्ट से सलमान खान हिट एंड रन केस में बच गए, छूट गए, जबकि उसमें एक व्यक्ति की मृत्यु हुई। तो यहाँ भी जो है, अगर परिवार का कहना है कि सही ढंग से पुलिस कार्रवाई नहीं कर रही है, 24 घंटे तक अटक नहीं किया गया, क्योंकि 24 घंटे में उसका जो अल्कोहल का प्रेजेंस होगा ब्लड में वो कम हो गया होगा, और वो कोशिश करेंगे दिखाने की कि वो शराब के नशे में नहीं था। क्योंकि अगर शराब के नशे में वो गाड़ी चला रहा था तो उसके ऊपर कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर का चार्ज लगेगा, और उसमें जो है 10 साल की सजा का प्रावधान है। और अगर वो सिर्फ रैश और नेग्लिजेंट ड्राइविंग के चार्ज लगाएंगे तो वो 2 साल में उसकी कम सजा होगी और वो छूट जाएगा। तो बिल्कुल इसमें पुलिस का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है। और अक्सर देखा गया है कि हिट एंड रन केसेस में जो ये बड़ी-बड़ी गाड़ियां चलाने वाले अमीर लोगों के बेटे होते हैं, ये अपने डिफेंस को बड़े-बड़े ले आते हैं, और पुलिस चार्जशीट सही ढंग से नहीं बनाती, सही ढंग से फोरेंसिक नहीं करती, और इस वजह से इसमें कन्विक्शन बहुत पुअर होता है। आबासिंगजी, आपल्याबरोबर ते कुटुंब, गमरे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याशी आपण बोलतोय। त्या कुटुंबातला समीर गमरे, या दोन्ही मुलांचा भाऊ, त्याला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे। समीर, मला एवढं सांगायचं आहे की ते रोहन अबाउट जो आहे, त्याचा वाशीमध्ये त्याच्या वडिलांचं हॉटेल आहे, ठीक आहे, हा त्याला पोलिसांनी अटक केलेली नाहीये। तो स्वतःहून 30 तासानंतर त्यांनी सरेंडर केलंय पोलिसांकडे। यावेळी तुम्ही कोणताही ब्लड टेस्ट करा, काही करा, तिथे अल्कोहोल कंझ्युम केले हे मेडिकल टेस्ट मध्ये प्रूफ करू शकत नाही, आणि त्याला 5 मिनिटात टेबल बेल मिळते। हे न्याय आहे काय? माझ्या भावांना त्यांनी एकाला इतकं, ती गाडी पाम बीच रस्ता पुढचा जो आहे, जो बेलापूर साईडला जातो तो मोठा आहे, ठीक आहे, हा जो पाटून कोपरखेरणेवरून जो कनेक्ट होतो हा रहदारीचा एरिया आहे। लोक इथे समोर त्याचे तिथे हॉटेल लाईनचा एरिया आहे, पुन्हा रहदारीचा एरिया आहे। इकडे ही गाडी कमीत कमी 150च्या वरच्या स्पीडवरती ती बाईकला अशी ठोकली आहे की तिचे एवढी हायटेक गाडी, तिचे 6च्या 6 एअरबॅग्स खुलल्यात गाडीमध्ये। एक भाऊ तो उडून रस्त्याच्या त्या साईडला पडलाय, एकाला बाईक सोबत त्यांनी 200 फूट घसरत जिथे झाडाला गाडी जाऊन आपटली, तिकडे जाऊन तो थांबून गाडी जेव्हा पुढे जाऊ शकत नाही तेव्हा जाऊन तो फरार झालाय। आणि अशा ठिकाणी गाडी पोलिसांकडे जप्त आहे। ती गाडी माझ्याकडे जर नंबर असता तर मी गाडी 5 मिनिटांमध्ये मोबाईलमध्ये ऍप येतो आजकाल आरटीओचा, सगळी इन्फॉर्मेशन त्यात कळते कोणाच्या नावावरती। अगर ही गाडी पोलिसवाले बोलतात की सेल झालेली गाडी आहे, आणि मी जेव्हा पोलिसमध्ये संध्याकाळी गेलो की काय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे या केस होती, मला पोलिसांनी क्लिअर कट सांगितलंय की ह्याच्यावरती टिपर किंवा सूत्रधाराकडून कळलंय की हा मोठ्या हॉटेलवाल्याचा मुलगा आहे करून। जर तुम्हाला संध्याकाळी कळालंय, संध्याकाळी की तुम्हाला त्याच्या आधी कळालंय, मी संध्याकाळी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा मला त्यांनी समोरून स्पष्टपणे सांगितलंय। पण जर तुम्हाला आधीपासून माहितीये, तुम्ही त्याला का नाही तेव्हा अटक केली, का नाही तेव्हा मेडिकल टेस्ट केली, जो समोरून 30 तासानंतर तुला स्वतःहून सरेंडर करतोय, आणि तेव्हा आता तुम्ही त्याची मेडिकल टेस्ट करा, त्याच्यामध्ये काहीच भेटणार नाही। अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय। कायद्यातल्या काही पळवाट आहेत का? पोलीस या सगळ्या संदर्भात ढिलाई दाखवताना दिसत आहेत, कारण त्यांनी दाखवली आहे, हे स्पष्टपणे तुमच्या बोलण्यावरनं समोर येताना दिसत आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आबासिंग आणि गमरे कुटुंब देखील आहेत। आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेक नंतर मी जाणार आहे आबासिंग यांच्याकडे। काय केलं पाहिजे की हिट अँड रन मधला कायदा हा आणखीन सशक्त होऊ शकेल? घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत की नवी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणामध्ये गमरे कुटुंबियांनी आपली दोन्ही मुलं गमावलेली आहेत, आणि याच विषयी खरं तर आपण चर्चा करतोय।
आणि अधिक आत्ता या क्षणापर्यंतचा अपडेट आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या बरोबर आहेत. विनय, काय अपडेट? विशाल, आपण पाहिलं, आपण आज जी घटना घडल्यानंतर आपण पोलिसांशी देखील बोललो आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी देखील बोललो. त्यांचं म्हणणं या सगळ्या घटनेनंतर होतं की रात्रीच्या वेळी घटना घडल्यानंतर त्यानंतर आम्ही या गाडीच्या नंबरच्या आधारावरती ही गाडी दुसऱ्यांदा सील झालेल्याचं त्यांना समजलं आणि त्यानंतर जिथपर्यंत पोहोचेपर्यंत हा रोहन जो अबॉट आहे हा फरार झाला होता. तो त्यांच्या हाती लागत नव्हता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र रोहन पहाटेच्या वेळी हा पोलीस स्टेशनमध्ये आला आणि स्वतःहून शरण आला. तो दाखल झाला आणि पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्यानंतर मात्र चौकशी केली. चौकशीनंतर त्याचे ब्लड सॅम्पल देखील आम्ही लॅबकडे पाठवलेलं, त्याचं रिपोर्ट येईल. त्या ब्लडच्या रिपोर्टमध्ये काही विशाल अजून आपण सांगता येणार नाहीये. जसं म्हटलं 24 तास उलटले होते, त्यामुळे कदाचित त्या ब्लडच्या रिपोर्टमध्ये फारसं काही येऊ शकणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आणखी सांगितलं की अजून तपास संपलेला नाहीये, की जरी त्यांना जामीन मिळाला असला तरी पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही रोहन जो अबॉट आहे हा रात्री 1:30 वाजेपर्यंत कुठे होता, कुठे जाऊन आला होता, कुठे बसला होता तो आणि आणखीन काही ठिकाणी गेला होता का, तिथले काही सीसीटीव्ही फुटेज आहेत का, त्या ठिकाणच्या सगळ्या तपासणी आम्ही करणार आहोत आणि त्यामधून काही क्लूज निघतात का, की त्याच्या आधारावरती आणखीन काही निघतात किंवा म्हणजे रोहन कदाचित त्यांनी दारू प्यायला होता का. अशी सगळी पोलिसांची भूमिका दिसते आता तपासाची. पोलिसांच्या तपासाचा रोग बघता आबा सिंगजी, आपल्याला काय वाटतं, पोलिसांची भूमिका काय नेमकी? देखिए, पुलिस की भूमिका बहुत इम्पॉर्टेंट होती है हिट एंड रन केसेस में, क्योंकि अगर पुलिस तुरंत जिसने एक्सीडेंट किया हो, जो गाड़ी चला रहा हो, उसको अरेस्ट नहीं करती और उसको जिस तरह इस केस में भाग गया वो और 24 घंटे बाद सरेंडर कर रहा है, तो उसका अल्कोहल कंटेंट ब्लड में कितना मात्रा में है वो सही पता नहीं चल सकता। और बाद में जब ये केस ट्रायल पे आता है तब वो और उसमें छूट जाता है। और यही आपने सलमान खान के केस में भी देखा। और एक चीज और पुलिस क्या करती है कि वो जो सैंपल है वो सही ढंग से नहीं निकालती, और जो वो कलीना फोरेंसिक लैब में सैंपल भेजा जाता है वो सही प्रॉपर प्रोटेक्शन से नहीं भेजा जाता, प्रॉपर रेफ्रिजरेशन या जो उसके पैरामीटर्स हैं वो फॉलो नहीं किए जाते। इस वजह से भी कई बार ऐसा होता है कि जितना शराब पिया हुआ है गाड़ी चलाने वाले ने वो रिपोर्ट सही नहीं आती, जिसकी वजह से ट्रायल के वक्त वो उसका बच जाता है या कम सजा होती है। तो पुलिस का रिपोर्ट बहुत इंपॉर्टेंट होता है। सीसीटीवी फुटेज उस एरिया के क्या है वो प्रिजर्व करना बहुत जरूरी है, ताकि साफ साफ कोर्ट को दिखाया जा सके कि ये केस जो है रेकलेस ड्राइविंग है, नेग्लिजेंट ड्राइविंग है। तो पुलिस का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है कि वो सीसीटीवी फुटेज प्रोटेक्ट करे, ब्लड सैंपलिंग सही ढंग से प्रोटेक्ट करे। और इस केस में ये जो एबॉट के होटल ओनर का बेटा था जो गाड़ी में था, उसने इन जिनका एक्सीडेंट हुआ घिमरे ब्रदर्स को, इनको हॉस्पिटल लेके नहीं गया। उसने अपनी जो जवाबदारी थी एक गुड सिटीजन होने के नाते उसने नहीं निभाई, तो उसके ऊपर फर्दर क्रिमिनल नेग्लिजेंस, मेडिकल नेग्लिजेंस और भी चार्जेस मोटर व्हीकल एक्ट के लगाए जाएंगे, क्योंकि उसकी ड्यूटी बनती थी कि एक्सीडेंट हुआ है तो आप एक्सीडेंट के विक्टिम को हॉस्पिटल लेके जाइए, जो उसने नहीं किया। तो मुझे लगता है कि इसमें बेल बिल्कुल नहीं होनी चाहिए और इसका जो ट्रायल है वो फास्ट ट्रैक में होना चाहिए, ताकि एविडेंसेस जो है वो सही ढंग से प्रोटेक्टेड हो। पुलिस की चार्जशीट, पुलिस का इन्वेस्टिगेशन बहुत इंपॉर्टेंट है और कन्विक्शन हो, कड़ी से कड़ी सजा हो, क्योंकि एक बोरीवली में अटैच पुलिस कांस्टेबल अपने 2 जवान बेटों को खो देता है, 29 साल और 30 साल के, इन सिर्फ अमीरजादों के बच्चों की वजह से, क्योंकि ये सोचते हैं कि कानून इनके हाथ में है, बड़े वकील का ये कर सकते हैं, पैसा इनके पास है और इसलिए गरीब की जीवन का कोई कीमत नहीं है। तो बड़ी गाड़ियों में जब ये अमीरों के बच्चे बैठते हैं तो इनके ऊपर कोई रोक नहीं होती, कोई लगाम नहीं होती। इनको लगता है ये पुलिस को खरीद सकते हैं, कोर्ट को खरीद सकते हैं, और इसलिए जरूरी है कि इन लोग को कड़ी से कड़ी सजा दिलाई जाए। मला या कुटुंबाकडे आता जायचंय, शेवटचे काही मिनिटं माझ्याकडे उरलेले आहेत। मला तिघांना विचारायचं आहे, मी खरं तर वडिलांपासून सुरुवात करतो। थोडक्यात काय म्हणणं आहे, काय मागणी आपली? साहेब 2 पोरं गेली पोलीस खात्यामध्ये, काय करायचं ते पोलीस खातं मला न्याय देऊ शकत नाही आतापर्यंत। आता काय करू त्या पोलीस खात्याचं? मला ते राजीनामा द्यायचा त्या पोलीस खात्याचा। दादा, माझी फक्त इतकेच मागणी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे। माझे 2 भाऊ गेले, एक लहान आणि एक मोठा। जर असं चिडून जात असेल आणि त्याला 5 मिनिटात हे टेबल जामीन देत असेल तर तसं नाही झालं पाहिजे। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। जो ड्रायव्हर आहे रोहन अबॉट, त्याला शिक्षा झाली पाहिजे चांगलीच। निश्चित आमचा हा शो आता क्षणाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यातले मुद्दे पोहोचत असतील किंवा कुणीतरी मंत्रिमंडळातला व्यक्ती हा शो जो तो बघत असेल, आई काय आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आवाहन करायचंय?
त्यांच्याकडून मला माझ्या पोरांना न्याय मिळाली पाहिजे. जर त्या रोहन ऑबर्टला तुम्ही फाशी नाही दिली तर त्याची आई घरात लटकून फाशी घेऊन मरून जाणार. एक आईची तळतळ त्याने ऐकली पाहिजे. माझी जी तडफड होते, मी मरते, मी रडते. दोन माझ्या पोरांना गाडी खाली चिरडली. पैसेवाल्यांना वेगळ्या नाही, गरिबांना वेगळ्या नाही का? सगळ्यांना एकच न्याय पाहिजे. त्याला फाशी द्या. त्याला फाशी दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मला न्याय पाहिजे, नाही तर मी लटकून जाणार फाशीला त्याच्या ऐवजी, तरच मी शांत होणार. त्याला फाशी द्या. त्याला शेवटपर्यंत फाशी द्या. नाही तर माझ्या समोर तरी त्याला मी फाशी लावते. तुमच्या निवत नसेल तर. सरकारी कर्मचारी म्हणून प्रशासन पण बघत नाही. माझ्या दोन मुलं रस्त्यावर मरायला पडले. मी आपलं दुःख समजू शकतो, आपल्या दुःखाची तीव्रता देखील समजू शकतो. मुख्यमंत्रीला माझ्या कळकळीची माझी विनंती आहे. एक आईचे हृदयाची फडफडाची विनंती आहे. माझ्या मुलांना न्याय द्या. त्या रोहन ऑबर्टला फाशी द्या. त्याला फाशी. मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगणं आहे की या कुटुंबांनी त्यांचे 2 करते लेख गमावलेले आहेत. हाताशी आलेली मुलं जी आहेत त्यांनी या ठिकाणी गमावलेली आहे. खरं तर या संपूर्ण शोचा शेवट कसा करावा याबद्दलचे शब्द माझ्याकडे नाही आहेत, कारण आपल्याला अर्थात माणूस म्हणून भावुक व्हायला होतं. पण एक आठवण करून देतो एका वाक्यात, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, या ब्रीद वाक्याची पोलिसांना आठवण करून द्यायची वेळ आली आहे. याचा अर्थही सांगतो, जर तुम्ही त्या अर्थाचा विसर पडला असेल तर. त्याचा अर्थ आहे की खलवृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचं काम पोलिसांनी करणं अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणसाचं रक्षण करणं अपेक्षित आहे. बघा, आपलाच पोलीस बांधव आहे ज्यांनी त्याचे 2 मुलं गमावलेले आहेत. ह्या कुटुंबाच्या बाबतीत जर आपली वागणूक अशी असेल किंवा जर आपण सहकार्य करत नसाल, काही ढिलाई या ठिकाणी असेल, तर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत काय? हाच खरं मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणं आहे, लक्ष द्या. हा आपला मतदार आहे, हा आपला नागरिक आहे, याला न्याय मिळालाच पाहिजे. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.